गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अत्यंत संकटात सापडला होता। घामाचा दाम मिळत नसल्याने आणि कांद्याचे दर मातीमोल झाल्यामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी आलं होतं। मात्र याच अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता सरकार धावून आलंय। राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत सरकार आता 12 रुपये 35 पैसे प्रति किलो या दराने कांदा खरेदी करणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। काय आहे हा सरकारचा निर्णय आणि यामुळे शेतकऱ्यांना कसा दिलासा मिळणार, पाहुयात मनमाडहून आमचे प्रतिनिधी अशोक बिद्री यांचा हा खास रिपोर्ट। कधी अस्मानी संकट तर कधी सुलतानी अडचण। महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्याची अवस्था काही वेगळी नाही। गेल्या काही महिन्यांपासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत होती। उत्पादन खर्च तर सोडाच, पण बाजारपेठेपर्यंत कांदा आणण्याचा वाहतूक खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला होता। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार आता स्वतः 12 रुपये 35 पैसे प्रति किलो या दराने कांदा खरेदी करणार आहे। यावर शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे पाहूया। काय म्हणाल, सरकारने पुन्हा शेतकऱ्यांसाठी एक चांगली योजना आणली आहे? चुकीची योजना आहे। सरकारने NCCP आणि नाफेड यांना 12 रुपये 35 पैसे प्रमाणे खरेदीची काही ऑर्डर केलेली आहे पर्चेसिंगसाठी, ती चुकीची आहे। ज्या संस्था कधी शेतकऱ्याचा मालच खरेदी करत नाही, ते व्यापाऱ्याचा माल खरेदी करतात। बाजार समितीमध्ये शेतकऱ्याचा माल NCCP कडनं नाफेडकडनं 3 वर्षात आजपर्यंत आम्हाला दिसला नाही। हायकोर्टात NCCP आणि नाफेडवर भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत केसेस दाखल आहेत, पेपरला दररोज बातम्या येत आहेत। ज्या संस्था संशयाच्या वादात आहे, भोवऱ्यात आहेत, त्या संस्थांना हे देण्याचं कारण काय? सरकारचं कोणाला भलं करायचं आहे? सरकारला नेमकं तेच कळत नाही। शेतकऱ्यांचं जर भलं करायचं असेल तर डायरेक्ट त्यांच्या शेतकऱ्याच्या खात्यावर 1000 रुपये प्रति क्विंटल पैसे अनुदान वर्ग करा, आणि शेतकऱ्याची चिंता असेल तर याप्रमाणे जर केलं तरच असं वाटेल की शेतकऱ्याच्या पाठीमागे सरकार आहे। अन्यथा हे जी काही योजना आणली ही विशिष्ट लॉबीचा फायदा होण्यासाठी आहे, असं शेतकऱ्यांना गृहीत धरावं लागेल। सर्वप्रथम आम्ही राज्य सरकारने जे घोषणा केली आहे कांदा खरेदीची 1235 रुपये, त्याचाच निषेध करतो। कारण एकीकडे उत्पादन खर्च वाढतो, रासायनिक खतांच्या गोण्यांचे भाव वाढले, औषधांचे भाव वाढले, मजुरी वाढली, बियाणांचे भाव वाढत असताना सरकार एकीकडे उत्पादन खर्चही जर देणार नसेल शेतकऱ्यांना आणि असे भाव जर ठरवत असेल, ते शेतकऱ्यांसाठी मारक आहे। कारण मग ज्यावेळेस तुम्ही तो कांदा खरेदी करता, 1 नंबरचा कांदा खरेदी करणार आणि मग तुम्ही सांगणार का हा आमच्या याच्यात बसत नाही, नियमामध्ये बसत नाही, आणि मग तुम्ही ते व्यापारी कसे काय खरेदी करणार? आज जो माल शेतकऱ्यांचा प्युअर माल असेल तो 1500-1600 रुपये जातोय आणि तुम्ही 1235 रुपये त्याची खरेदी सांगणार, आणि मग ते व्यापारी कसे काय घेणार? व्यापारी तुम्ही एकतर तो माल जो खरेदी करता तो माल एकदम 3ऱ्या नंबरचा माल खरेदी करतात। तुम्ही ज्या कंपन्यांना तुम्ही माल खरेदी करायला सांगतात, NCCP आणि नाफेड यांनी मागच्या 3 वर्षामध्ये 500 ते 700 रुपयाच्या रेंजने कांदा खरेदी केलेला आहे आणि तो अक्षरशः सडवून ठेवलेला आहे। आणि ह्या ज्या योजना आणतायत या शेतकऱ्याला मारक आहे। कारण जेव्हा भाव वाढतात तेव्हा NCCP आणि नाफेड हे मार्केटमध्ये कांदे आणून आणि मग शेतकऱ्यांचे भाव पाडण्याचा प्रयत्न करतात। म्हणून आमचं या योजनेला विरोध आहे। या संघांना किंवा या कंपन्यांना माल खरेदी करून देऊ नये। आमची मागणी आहे की तुम्ही माल न खरेदी करता शेतकऱ्यांना सरळ सरळ अनुदान द्या आणि भावांतर योजना चालू करा। सरकारच्या या निर्णयामुळे कोसळलेल्या कांद्याच्या दराला आता कुठेतरी स्थिरता मिळण्याची शक्यता आहे। मात्र दुसरीकडे उत्पादन खर्च खूप जास्त असल्याने शासनाने केवळ खरेदी न करता भावांवर योजना लागू करावी, अशी ही मागणी आता सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून केली जाते। 1 किलो कांदा पिकवण्यासाठी किती खर्च होतो आणि 1235 पैसे परवडणार होता? उत्पादन खर्च हा कांद्याचा 15 ते 17 रुपये आहे। प्रत्येक गोष्ट आज मागलेली, डिझेल पेट्रोल कालच वाढलं, अजूनही खर्च वाढेल, आणि अशा परिस्थितीमध्ये 1235 रुपये कांदा शासन खरेदी करणार ही शेतकऱ्याची अतिशय क्रूर चेष्टा आहे। हे सर्व न करता शासनाने सरळ सरळ भावांतर योजना द्यावी, नाहीतर कुठल्याही परिस्थितीत कोणतीही योजना चालू करू नये। आज बऱ्यापैकी शेतकऱ्याला 1 नंबर कांद्याचा भाव मिळतोय 1700-1800 रुपये। तुमची 1235 ची योजना आली का व्यापारी पद्धतशीर त्या हिशोबाने खरेदी करणार आणि शेतकऱ्याचं मरण होणार। तर ही योजना बंद करून शासनाने सरळ द्यायचं असेल तर भावांतर योजना द्यावी, नाहीतर शेतकऱ्याची चेष्टा करू नये, अशी माझी शासनाकडे कळकळीची विनंती आहे। कांद्याचा प्रश्न हा महाराष्ट्राच्या राजकारणात आणि अर्थकारणात नेहमीच संवेदनशील राहिलाय। अशा स्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरेल का, आणि सरकारी खरेदीचा लाभ थेट शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत कधी पोहोचणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय।